नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत स्टोरी बेस्ड आरसी। अनेकांना वाटतं की स्टोरी बेस्ड आरसी हा सगळ्यात सोपा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये तयारी करण्याची काहीच गरज नाही आहे। प्रश्न किती सोपा आहे किंवा किती अवघड आहे त्याच्यावरनं ठरतं की ज्याचा आपण अभ्यास किंवा प्रॅक्टिस किती करतो यावरून। त्यामुळे स्टोरी बेस्ड आरसी जरी आपल्याला लोकांनी कितीही सांगितले की सोपी आहे, जोपर्यंत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, त्याच्यातली व्होकॅब्युलरी कशी असते ती समजून घेत नाही आणि त्याच्यातल्या MCQची प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत हा सुद्धा विषय तुम्हाला अवघड जाण्याची शक्यता आहे। म्हणून स्टोरी बेस्ड आरसी आपण इथं आज सुरू करत आहोत। सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु सुरू करायच्या आधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर फटाफट चॅनलला सबस्क्राइब करा, हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट नोटिफाईड व्हेनेवर अ न्यू लेसन इज अपलोडेड। त्याचबरोबर आपले इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा हँडल्स आहेत, तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला। कोणतंही कॉम्प्रिहेन्शन बघायचं म्हटलं की आपली पहिली गाठ पडते व्होकॅब्युलरीशी। सुरुवात करूया या कथानकामध्ये जे काही व्होकॅब्युलरीचे शब्द आपल्याला पाहायचे त्याच्याकडून। मॅग्निफिसंट, द फर्स्ट वर्ड इज मॅग्निफिसंट। एखादी गोष्ट किती भव्य दिव्य आहे हे सांगण्यासाठी मॅग्निफिसंट हा शब्द वापरला जातो। साहजिकच तो ॲडजेक्टिव्हचं काम करतो। सिनॉनिम्स आहेत स्प्लेंडिड, ग्रँड, मॅजेस्टिक अँड द अँटोनिम्स त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत ऑर्डिनरी, मिडिओकर, अनइम्प्रेसिव्ह। ज्याचं कोणतेही इम्प्रेशन पडत नाही आपल्यावरती, साधारण गोष्ट असते, सर्वसाधारण असते, हा झाला याचा अपोजिट शब्द। दुसरा शब्द आहे ट्विस्टिंग पॅसेजेस। आता हा काय शब्द आहे पॅसेजेस। आपण एक शब्द वारंवार म्हणतो तो म्हणजे पॅसेज। आता आपण जो पुढे वाचणार आहे तो पॅसेज म्हणजे तो काय आहे, पॅरेग्राफ, रीडिंगमध्ये असतो, टेक्स्टमध्ये असतो। दिस इज ऑल्सो अ नाउन। पण इथं मी याचा उच्चार काय केला, पॅसेज। शब्द आहे पास। आपण एखाद्या ठिकाणून पास होतो, व्हर्ब आहे पास होणे। आता जिथून पास होतो त्याला काय म्हणायचं, पासेज। म्हणजे काय, तो झाला आपला रूट झाला, पाथ झाला, वे झाला, रस्ता, छोटी पायवाट आपण ज्याला म्हणतो तो पासेज। सो दिस इज पासेज अँड दिस इज पॅसेज। ट्विस्टिंग पॅसेजेस। ट्विस्टिंग म्हणजे कसे, वाइंडिंग, कर्व्हिंग, जो वळणावळणाचा रस्ता असतो त्याला आपण काय म्हणतो, ट्विस्टिंग पॅसेजेस। सिनॉनिम्स आहेत वाइंडिंग पाथ्स और कर्व्हिंग रूट्स। अँटोनिम्स, ट्विस्टिंगच्या अपोजिट काय, स्ट्रेट, स्ट्रेट पाथ्स, डायरेक्ट रूट्स, लिनियर वेज। तर ही होती आपली आजची पहिली फ्रेज। दुसरी फ्रेज आहे आपली स्पाय ऑन। स्पायचा अर्थ आपल्याला माहित आहे, स्पाय इज ऑलवेज फॉलोड बाय ऑन। बघूया सिनॉनिम काय आहेत, ऑब्झर्व सिक्रेटली, वॉच स्टेल्दीली, ईव्स ड्रॉप। हा शब्द स्टार मार्क करून ठेवायचा आहे, अनेकदा परीक्षेला विचारलेला आहे। ईव ड्रॉप्स म्हणजे दोन व्यक्तींचं संभाषण चाललेलं असताना आपण ते चोरून ऐकणं, लिसनिंग टू देम विदाउट देअर नॉलेज। इट इज अ बॅड थिंग, ॲक्च्युअली ही वाईट गोष्ट आहे। वॉच स्टेल्दीली, स्टेल्दीली म्हणजे काय, चोरून बघणे। ऑब्झर्व सिक्रेटली, सिक्रेटली बघणे, निरीक्षण करणे, दॅट इज कॉल्ड स्पाय ऑन। अँटोनिम्स काय आहेत, टू इग्नोर, टू ओव्हरलुक, टू डिसरिगार्ड। पूर्णपणे दुर्लक्ष करणे हा याचा काय झाला, अँटोनिम झाला। पुढचा आपला शब्द आहे रेझेंट। रिसेंट नाही आहे, काय रेझेंट, ज उच्चार करायचे, ज सॉफ्ट ज, रेझेंट। सिनॉनिम काय आहेत, बिग्रज, एनव्ही, डिसलाईक। याच्यातला सगळ्यात सोपा शब्द आहे डिसलाईक। काय आहे, एक मानसिक क्रिया आहे डिसलाईक करण्याची, त्यामुळे हा काय झाला, वर्ब झाला। डिसलाईक करणे, एनव्ही, एखाद्याविषयी जेलस वाटणे, मत्सर वाटणे। बी ग्रज, आता ग्रज हा शब्द ऐकला असेल, ग्रज म्हणजे काय, तक्रार असणे किंवा न आवडणे एखादी गोष्ट, कंप्लेंट असणे। याचा वर्ब तयार करताना याला काय लागतो, बी लागतो, बी ग्रज। ओके, आता याचा अँटोनिम काय आहे, अँटोनिम ॲक्सेप्ट, एखाद्याला ॲक्सेप्ट करणे, वेलकम करणे, एम्ब्रेस करणे। एम्ब्रेस म्हणजे मिठी मारणे, आलिंगन देणे, एखाद्या गोष्टीचा आनंदाने स्वागत करणे। आणि रिझेंट मीन्स टू डिसलाईक और टू एनव्ही। द नेक्स्ट वर्ड इज इन्व्हेजन। SION किंवा ION नी एंड झालेला आहे, त्यामुळे हा नाउन आहे आणि याचा वर्ब आहे इन्व्हेड। इन्व्हेड म्हणजे काय, इन्व्हेड म्हणजे आक्रमण करणे, वर्ब आहे। सिनॉनिम्स काय होतात बघूया आपण, इंट्रुजन नाउन आहे, इन्कर्जन नाउन आहे, एन्क्रोचमेंट, MENT ने याचा एंड आहे, त्यामुळे हा सुद्धा हे सगळे काय आहेत, नाउन्स आहेत। एन्क्रोचमेंट म्हणजे अतिक्रमण करणे, हल्ला करणे,
आणि त्याचे अपोजिट काय आहेत शब्द? विड्रॉवल, रिट्रीट, डिपार्चर. तुम्ही रिट्रीट हा शब्द ऐकलेला असेल. आता आपण काय म्हणतो की मला रिट्रीट व्हायचं आहे, म्हणजे खूप घाईगडबडीमध्ये मी काम केलेलं आहे, माझा तणावपूर्ण आठवडा गेलेला आहे, आय वॉन्ट टू जस्ट रिट्रीट. विड्रॉ करणे, बाजूला होणे, साईडला होणे. दीज आर द अँटोनिम्स ऑफ द वर्ड इन्व्हेजन. पुढचा वर्ड आहे आपला कॅटापुल्ट. कॅटापुल्ट इज अ नाउन. तुम्ही गलोल बघितली आहे? गलोल की त्याच्यात आपण एखादा दगड किंवा धोंडा ठेवतो आणि जोरात मारतो, दॅट इज कॅटापुल्ट. याला म्हणायचं स्लिंग किंवा लॉन्चर. लॉन्चर का म्हणायचं? कारण आपण जो दगड वगैरे ठेवलेला असतो त्याच्यामध्ये, त्याच्यातनं तो पुढे जातो, त्याच्यात आपण लॉन्च करतो, तो लॉन्चर होतो त्याचा. दिस इज कॅटापुल्ट. आता याचा वापर कसा केला जातो? आपण एखादी गोष्ट पुढे घेऊन जात असेल तर आय एम कॅटापुलेटिंग दिस थिंग असं म्हटलं जातं. नंबर 7, मॉर्सेल्स. मॉर्सेल म्हणजे शब्दशः मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो घास असा होतो. घास, हिंदी घास नाही, हिंदी घास म्हणजे गवत, मराठी घास आहे ना, चिवचा घास, काऊचा घास, ते. दिस इज अ नाउन आहे. सिनॉनिम्स काय होतात बघा? बिट्स, पीसेस, टिट बिट्स, हे सगळ्याचे काय आहेत? सिनॉनिम्स आहेत. अँटोनिम्स काय आहेत? म्हणजे तुकड्या तुकड्यात, थोडक्यात. अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द काय आहेत? होल, एंटायरिटी, बल्क, संपूर्ण होल, बल्कमध्ये एखादी गोष्ट करणे. सो दीज आर द अँटोनिम्स ऑफ मॉर्सेल्स. पुढचा आपला शब्द आहे डेल्व्हिंग किंवा डेल्फ. डेल्फ. आता जेव्हा ING पार्टिसिपल येतो, आपण वर्गात शिकलेलो आहोत की प्रेझेंट पार्टिसिपल हा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. तो व्हर्ब असतो, तो नाउन असतो, तो ॲडव्हर्ब असतो, तो ॲडजेक्टिव्ह असतो. तुम्ही वाक्यामध्ये त्याला ज्या पद्धतीने वापरता त्या पद्धतीने तो तिथे काम करतो. त्यामुळे याचं पार्ट ऑफ स्पीच याच्यामध्ये व्हरायटी आहे. पण अर्थ काय होतो डेल्फचा? डेल्व्हिंग म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग, प्रोबिंग, एक्झॅमिनिंग, एखाद्या गोष्टीमध्ये बुडी मारणे आणि त्याचं संशोधन करणे किंवा त्याचा शोध घेणे, दॅट इज कॉल्ड डेल्व्हिंग. अँटोनिम्स काय होतं आहे? चला बघूया. इग्नोरिंग, ओव्हरलुकिंग और निग्लेक्टिंग. एखाद्या गोष्टीला पूर्ण निग्लेक्ट करणे, दुर्लक्ष करणे, हा त्याचा काय आहे? अँटोनिम आहे डेल्व्हिंगचा. नेक्स्ट आहे हेडस्ट्रॉंग. एखादी व्यक्ती हेडस्ट्रॉंग असते म्हणजे एखाद्या नामाबद्दल माहिती देतो म्हणून हा काय झाला आपला? ॲडजेक्टिव्ह. हेड आणि स्ट्रॉंग 2 शब्दांपासून बनलेलं आहे. सिनॉनिम्स आहेत, सगळे सिनॉनिम्स याच्यातले महत्त्वाचे आहेत. स्टबर्न, विलफुल अँड ऑब्स्टिनेट. म्हणजे काय? एखादी व्यक्ती हट्टी असते, दुराग्रही असते, स्वतःचंच म्हणणं खरं करणारी असते, दॅट पर्सन इज कॉल्ड अ हेडस्ट्रॉंग पर्सन. त्याचे अँटोनिम्स काय आहेत? कंप्लायंट, येल्डिंग, सबमिसिव्ह. एखादी व्यक्ती काय असते? त्याच्या अपोजिट असते, म्हणजे समाधानी असते. सबमिसिव्ह म्हणजे दुसरे जे म्हणत आहेत ते ऐकणारी असते आणि दुसऱ्यांच्या होला हो म्हणणारी असते. फ्रेंडली असते, जास्त पॉझिटिव्ह अर्थ आपल्याला जर घ्यायचा असेल तर फ्रेंडली असते व्यक्ती, विरोध करत नाही. सो दिस इज द नेक्स्ट वर्ड, हेडस्ट्रॉंग. 10th, स्क्वॉबलिंग. अगेन ING पार्टिसिपल आहे, वेगवेगळ्या तऱ्हेने हा काम करतो, मी आधी पण सांगितलेलं आहे. पण स्क्वॉबल याचा अर्थ होतो भांडण करणे. हा भांडण करणे कृती दाखवतो म्हणून हा काय आहे? व्हर्ब आहे असं गृहीत धरूया आपण इथे तोपर्यंत. स्क्वॉबलिंगचे सिनॉनिम्स काय आहेत बघा? क्वारलिंग, आर्ग्युइंग, तंटात बखेडा उभा करणे, वाद घालणे, भांडण करणे, फाईट करणे. याचे अँटोनिम्स काय आहेत? ॲग्रीइंग, मान्य करणे, कोऑपरेटिंग, हार्मोनायझिंग. कोऑपरेटिंग म्हणजे सहकार्य करणे, हार्मनीपासून शब्द आलेला आहे, हार्मनी म्हणजे संवाद साधणे, भांडण तंटा न करणे. वी शुड लिव्ह इन हार्मनी विथ नेचर. आपण निसर्गाच्या निसर्गाशी सुसंवाद साधून राहायला पाहिजे. हार्मोनायझिंग, इन हार्मनी विथ नेचर. पुढचा शब्द आहे प्रॉपिंग. प्रॉपिंग पुन्हा ING पार्टिसिपल आलं बघा. प्रॉपचा अर्थ काय होतो? व्हर्ब आहे हा प्रॉप. सपोर्टिंग, अपहोल्डिंग, ब्रेसिंग. म्हणजे काय? एखाद्याला सपोर्ट करणे, आसरा देणे किंवा त्याच्या मतांना हो म्हणणे. अँटोनिम्स काय आहेत? प्रॉपिंग, ड्रॉपिंग, काहीही सहकार्य न करणे, कोलॅप्सिंग, पाडून टाकणे, लोअरिंग, खाली आणणे एखादी गोष्ट, हे सगळेचे काय आहेत? अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट, ड्राउझी. ड्राउझी काय आहे पहा? आपण ड्राउझी फील करतोय, दिस इज एन ॲडजेक्टिव्ह. उन्हाळ्यामध्ये ही फिलिंग जास्त येते, वी फील स्लीपी.
वी फील लेथार्जिक. लेथार्जिक म्हणजे आळशी वाटणे, आळसटपणा येणे, आळसटलेलं वाटणे. पावसाळ्याचे दिवस असतील तरीही आपल्याला ड्राउझी फील होतं, झोपाळूपणा येतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप ऊन लागलं तर आपलं कुठं काही करावंसं वाटत नाही. दॅट फिलिंग इज ऑल्सो अ ड्राउझी ऑर लिथार्जिक फिलिंग. ग्रॉगी इज अनदर वर्ड फॉर धिस. अँटोनिम काय आहेत? एक्झॅक्टली अपोजिट. ड्राउझीच्या अपोजिट आहे अलर्ट, अवेक, एनर्जेटिक. हे सगळे काय आहेत त्याचे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट आहे क्लम्प. क्लम्पचा अर्थ होतो क्लम्प इज अ नाउन. क्लम्प म्हणजे काय? क्लस्टर. ग्रुप हा आपल्याला सगळ्यांना माहीत असणारा शब्द आहे. थिकेट, एखाद्या गोष्टीचा घोळका ग्रुप असेल तर त्याला क्लम्प म्हणतात. मग अपोजिट काय याचं? इंडिव्हिज्युअल, एक एकटे, सिंगल, लोन, एकटे एकटे या अर्थाने. तर ही होती आपली व्होकॅब्युलरी. सगळे शब्द आपण बघितलेले आहेत. पुन्हा एकदा रिव्हिजन करायची आहे. व्हिडिओच्या पाठीमागे जाऊ शकता तुम्ही आणि बघू शकता. सुरुवात करूया कथानकाला. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हा पॅरेग्राफ आपण वाचून काढायचा आहे. सर्वांनी हा पॅरेग्राफ वाचलेला असेल असं गृहीत धरते मी आणि सुरुवात करूया आपण. दो द हाऊस अँड ग्राउंड्स बिलॉंग टू माय ग्रँडपॅरेंट्स. जरी हे घर आणि ग्राउंड हे माझ्या ग्रँडपॅरेंट्सचं जरी असलं तरी द मॅग्निफिसेंट ओल्ड बनियन ट्री वॉज माइन. हा सर्वात मोठा, सुंदर, मॅग्निफिसेंट, ग्रँड असा बनियन ट्री जो आहे तो मात्र कुणाचा आहे? माझा आहे. चिफली बिकॉज, मेनली याचं कारण काय आहे? ग्रँडफादर ॲट 65 कुड नो लॉंगर क्लाइंब इट. आता वयाच्या 65व्या वर्षी आजोबा काही त्याच्यावरती चढू शकत नाहीत, त्यामुळं हे माझं आहे असं नरेटर म्हणतोय. फर्स्ट पर्सन नरेशन आहे. इट्स स्प्रेडिंग ब्रँचेस. त्या बनियन ट्रीच्या स्प्रेडिंग म्हणजे सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या. विच हंग टू द ग्राउंड, त्या जमिनीवरती लटकलेल्या असतात. हँगचा भूतकाळ आहे हंग. अँड टूक रूट अगेन, आणि त्या परत जमिनीत जाऊन पुन्हा उगवून येतात. फॉर्मिंग अ नंबर ऑफ ट्विस्टिंग पॅसेजेस, आणि त्याच्यामुळं अनेक त्याच्यातल्या काय? ट्विस्टिंग पॅसेजेस, वळणावळणाचे रस्ते त्या झाडातच तयार झालेले आहेत. गेव मी एंडलेस प्लेजर, आणि याच्यामुळे मला खूप खूप आनंद होतो अशा प्रकारच्या झाडात अशा प्रकारचं झाड माझ्या मालकीचं असणं. अमंग देम, याच्यामध्ये वेअर स्क्विरल्स अँड स्नेल्स अँड बटरफ्लाईज. भाषा कशी आहे बघा, एकदम साधी सोपी आहे. याच्यामध्येच काय आहेत? खारुताई आहेत, स्नेल्स आहेत आणि फुलपाखरही आहेत. द ट्री वॉज ओल्डर दॅन द हाऊस, ओल्डर दॅन ग्रँडफादर. हे जे झाड आहे ते आमच्या घरापेक्षा जुनं आहे, आजोबांपेक्षा सुद्धा जुनं आहे. परंतु ॲज ओल्ड ॲज डेहराडून इटसेल्फ. परंतु किती ओल्ड आहे? डेहराडून इतकं जुनं आहे. डेहराडून हे आपल्या भारतातील उत्तराखंडमधील एक मोठं शहर आहे, टुरिस्ट स्पॉट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर या शहरा इतकं हे झाड काय आहे? जुनं आहे. आय कुड हाईड माय सेल्फ इन इट्स ब्रँचेस. मी त्याच्या ब्रँचेसमध्ये हाईड होऊ शकतो, लपू शकतो. बिहाइंड थिक ग्रीन लिव्ज, याची जाडजाड जी पानं आहेत त्याच्या पाठीमागे लपू शकतो. अँड स्पाय ऑन द वर्ल्ड बिलो, आणि खाली जे जग चाललेलं आहे त्या जगावरती मी बारीक नजर ठेवू शकतो, स्पाय ऑन करू शकतो. माय फर्स्ट फ्रेंड वॉज अ स्मॉल ग्रे स्क्विरल. माझी इथली पहिली मैत्रीण काय आहे? कोण आहे? ग्रे कलरची स्क्विरल आहे. स्क्विरल म्हणजे खारुताई ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ती स्त्रीलिंगी वापरतो आपण, स्त्रीलिंगी आहे. परंतु इंग्लिशमध्ये मात्र ती पुल्लिंगी, मेल म्हणून वापरली जाते. तर आपण बघूया. आर्चिंग इट्स बॅक. खारुताईची पाठ कशी असते? आर्च झालेली असते, अशी वाकलेली असते. हिज बॅक अँड स्निफिंग इन टू द एअर, आणि तुम्ही बघितलं असेल स्निफ करत असते हवेमध्ये, ती नेहमी वास घेत असते कशाचं ना कशाचे, अशी करत असते. स्निफिंग इन टू द एअर. ही सीम्ड ॲट फर्स्ट टू रेझेंट माय इन्व्हेजन ऑफ हिज प्रायव्हसी. पहिल्यांदा तर मला असं वाटलं ही रेझेंट म्हणजे त्याला आवडत नाही आहे, डिसलाईक करते. माय इन्व्हेजन, माझं अतिक्रमण त्याच्या प्रायव्हसीवरती जे झालं ते. हे सगळे शब्द आपण बघितलेले आहेत. But when he found that I do not arm myself with catapult or an air gun. पण जेव्हा त्या खारुताईने पाहिलं की मी काय आर्म मायसेल्फ, माझ्याजवळ काय नाही आहे, गलोरी पण नाही आहे किंवा एअरगन पण नाही आहे, त्यावेळेस ही बिकेम फ्रेंडली. त्यावेळेस ती खारुताई माझ्याबरोबर फ्रेंडली झाली. अँड वेन आय स्टार्टेड ब्रिंगिंग हिम पीसेस ऑफ केक अँड बिस्किट ही ग्रीव क्वाईट बोल्ड. आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याला समजलं की हा माणूस, हा मुलगा माझ्यासाठी केक आणि बिस्किटचे तुकडे पण घेऊन येतो, त्यावेळेस ती आणखी बोल्ड झाली.
धीट झाली अँड वॉज सून टेकिंग मोरसेल्स फ्रॉम हँड, आणि माझ्या हातातून प्रत्यक्ष ती काय घ्यायला लागली, टिट्स अँड बिट्स घास घ्यायला लागली. बिफोर लॉंग, त्याआधी ही वॉज डेल्विंग इन टू माय पॉकेट्स, त्याआधी तर ती खारुताई माझ्या पॉकेटमध्ये डेल्व करायची म्हणजे डीप जायची, बघायची, अँड हेल्पिंग हिमसेल्फ टू वॉट एव्हर ही कुड फाइंड, आणि स्वतःच त्याच्यातल्या वस्तू घ्यायची. ही वॉज अ व्हेरी यंग स्क्विरल, वयाने खूप लहान होतं, यंग होतं ते स्क्विरल, खारुताई लहान होती. अँड हिज फ्रेंड्स अँड रिलेटिव्स प्रॉबेबली थॉट हिम फूलिश अँड हेड स्ट्रॉंग फॉर ट्रस्टिंग अ ह्युमन, आणि माझ्यासारख्या एका मनुष्य प्राण्यावरती ट्रस्ट केल्यामुळे तिचे जे रिलेटिव्स होते किंवा फ्रेंड्स होते ते तिला काय समजत असणार आहे, एकतर ती मूर्ख असणार आहे आणि काय असणार आहे त्याचसोबत हेड स्ट्रॉंग, ऑब्स्टिनेट, स्टबर्न, हट्टी असं तिला म्हणत असावेत कदाचित. इन द स्प्रिंग, स्प्रिंग म्हणजे काय, वसंत ऋतू. वेन द बनियन ट्री वॉज फुल ऑफ स्मॉल रेड फिग्स, बनियन ट्रीजवरती फिग्स म्हणजे अंजीर, अंजिरावरती छोटे 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 रेड रंगाचे, लाल कलरचे फिग्स यायचे. बर्ड्स ऑफ ऑल काइंड, सर्व प्रकारचे पक्षी वुड फ्लॉक इन टू इट्स ब्रांचेस, सगळे पक्षी, फ्लॉक म्हणजे काय, थव्याने त्या ब्रँचेसवरती येऊन बसायचे. द रेड बॉटम्ड बुलबुल, लाल बुडाचा बुलबुल, चिअरफुल, आनंदी आणि थोडासा ग्रीडी असणारा, हावरट असणारा कोण, पॅरेट्स म्हणजे कोण, पोपट, मैना, क्रोज म्हणजे कावळे, स्क्वाबलिंग म्हणजे आपण बघितलं, आर्ग्युइंग, भांडण करायचे, विथ वन अनदर, एकमेकांशी भांडण करत ते तिथं बसायचे. ड्युरिंग द फिग सीझन, आणि जेव्हा प्रत्यक्ष अंजिराचा सीझन असायचा, द बनियन ट्री वॉज द नॉइझिएस्ट प्लेस इन द गार्डन, संपूर्ण बागेमध्ये जर कोणता सगळ्यात घाईगडबडीचा आणि आवाज करणारा, दंगा करणारा जर कोणती प्लेस असेल तर ती म्हणजे आमचं बनियन ट्री. किती सुंदर वर्णन केलंय बघा लेखकाने. दुसरा आणि शेवटचा पॅरेग्राफ तुमच्या समोर ठेवते, व्हिडिओ पॉज करा, वाचा आणि आपण नंतर एक्सप्लेनेशन बघूया. पॅरेग्राफ वाचलाय सगळ्यांनी, बघूया. हाफ वे अप द ट्री, झाडाच्या निम्म्यावरती, आय हॅड बिल्ट अ क्रूड प्लॅटफॉर्म, मी त्याच्यावरती एक प्लॅटफॉर्म तयार केला. तो कसा होता, क्रूड म्हणजे रफ अँड टफ, त्याला काही पॉलिश वगैरे नव्हतं, एक असं साधारणसा मी एक प्लॅटफॉर्म तिथं उभा केला. कशासाठी, व्हेअर आय वुड स्पेंड द आफ्टरनून्स, जिथं मी माझ्या दुपार घालवू शकेन. वेन इट वॉज नॉट टू हॉट, बाहेर खूप उष्णता नसेल तर या प्लॅटफॉर्मवरती बसून झाडामध्ये निवांत आपल्या दुपार घालवायचा असा मी विचार केला. आय कुड रीड देअर प्रॉपिंग मायसेल्फ अप अगेन्स्ट द ट्री, प्रॉपिंग म्हणजे सपोर्ट देणे, मी तिथे निवांत झाडाचा आधार घेऊन निवांत आपला काय करू शकणार होतो, वाचू शकणार होतो. विथ अ कुशन फ्रॉम द लिव्हिंग रूम मधून एक कुशन आणून त्याचा सपोर्ट घ्यायचा आणि निवांत वाचत बसायचं. ट्रेजर आयलंड, ही सगळी पुस्तकांची नाव आहेत बघा. ट्रेजर आयलंड, हकलबरी फिन अँड द स्टोरी ऑफ डॉक्टर डू लिटिल वेअर सम ऑफ द बुक्स दॅट मेड अप माय बनियन ट्री लायब्ररी, माझ्या त्या बनियन ट्रीचं रूपांतर लायब्ररीमध्ये करण्यामध्ये या सगळ्या पुस्तकांचा वाटा होता. वेन आय डिड नॉट फील लाईक रीडिंग, कधी कधी मला वाचावं असं वाटायचं नाही, त्यावेळेस मी काय करायचो, आय कुड लुक डाऊन थ्रू द लिव्स ॲट द वर्ल्ड बिलो, त्यावेळेस घनदाट पर्णराजींमधून, त्या पानांमधून मी खालचं जग बघत बसायचो. अँड ऑन वन पर्टिक्युलर आफ्टरनून, आणि एके आफ्टरनूनला, दुपारी काय झालं, आय हॅड अ ग्रँड स्टँड व्ह्यू, एक मोठा ग्रँड स्टँड व्ह्यू ऑफ दॅट क्लासिक ऑफ इंडियन वाईल्ड्स, भारतीय वन्य प्रदेशातील, भारतीय वन्यजीवांमधील एक क्लासिक एक्झाम्पल, एक क्लासिक फाईट मी त्या दिवशी पाहिली. काय होती ती फाईट, अ फाईट बिटवीन अ मंगूस अँड अ कोब्रा, कोब्रा आणि मुंगूस यांच्यामध्ये जी फाईट झाली, क्लासिक एक्झाम्पल आहे वन्यजीवांमधील भांडणाचं, ते मला पाहायला मिळालं. द वॉर्म ब्रिजेस ऑफ अप्रोचिंग समर, समर जेव्हा यायला सुरुवात होते तेव्हा नॉर्थ इंडियामध्ये, ही गोष्ट कुठं घडत आहे, उत्तर भारतामध्ये घडत आहे, उत्तराखंडमध्ये घडत आहे, डेहराडूनचा उल्लेख आलेला आहे. आणि उत्तरेमध्ये जेव्हा समर यायला सुरुवात होते, वॉर्म ब्रीज, त्याला लू असं म्हणतात, लू म्हणजे गरम वारे व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस काय झालं, हॅड सेंट एव्हरीवन इन्क्लुडिंग द गार्डनर इन टू द हाऊस, प्रत्येकजण घरात निघून गेला, इवन आमचा माळीदादा सुद्धा घरामध्ये निघून गेला.
आय वॉज फीलिंग ड्राउझी मायसेल्फ. मला सुद्धा कसं वाटत होतं? स्लीपी, ड्राउझी वाटत होतं. वंडरिंग इफ आय शुड गो टू द पॉन्ड अँड हॅव अ स्विम विथ रामू अँड द बफेलोज. मला पण वाटत होतं की मी पॉन्डमध्ये जावं, म्हणजे तळ्यामध्ये जावं आणि रामू आणि त्याच्या म्हशींबरोबर डुबकी मारावी की काय असं वाटत होतं. तेवढ्यात आय सॉ अ ह्यूज ब्लॅक कोब्रा. मला एकदम काय दिसला? मोठाच्या मोठा काळ्या रंगाचा कोब्रा दिसला. ग्लायडिंग आउट ऑफ अ क्लम्प ऑफ कॅक्टस. कॅक्टस म्हणजे काटेरी झुडूप, निवडुंग जे असतं त्याचा क्लम्प होता, म्हणजे त्याचं एक घनदाट बन होतं, क्लम्प होता. त्यातून तो सर 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 काय होत होता? ग्लाईड करत बाहेर येत होता, सरपटत बाहेर येत होता. आणि ॲट द सेम टाईम आणि त्याच वेळी अ मुंगूस इमर्ज फ्रॉम म्हणजे बाहेर येणे, फ्रॉम द बुशेस, कुठल्या तरी दुसरीकडच्या बुशेसमधून तो मुंगूस पण बाहेर आला. अँड वेंट स्ट्रेट फॉर द कोब्रा. आणि कोब्राच्या दिशेने निघाला तो सुद्धा, म्हणजे कुणीही मागं हटायला तयार नव्हतं. इन अ क्लिअरिंग बिनीथ द बनियन ट्री. माझ्या झाडाच्या बरोबर खाली एक क्लिअरिंग म्हणजे साफसुथरी जागा होती. इन ब्राईट सनशाईन, त्या सनशाईनमध्ये दे केम फेस टू फेस. हा तो कोब्रा आणि तो मुंगूस एकदम आमोरासमोर आले. द कोब्रा न्यू ओनली टू वेल. त्या कोब्राला चांगलं माहीत होतं काय? द ग्रे मुंगूस, हा जो करड्या रंगाचा मुंगूस आहे, 3 feet लॉंग, 3 फूट लांब आहे, वॉज अ सुपर फायटर. हा खरोखरचा सुपर फायटर आहे, हुशार आहे, अँड ॲग्रेसिव्ह आणि आक्रमक आहे, हे पण त्याला माहिती होतं. तर ही होती कथानकाची आपली सुरुवात. याच्यावरती बेस्ड हा पॅरेग्राफ आणि त्याच्यावरचे प्रश्न आता आपण बघणार आहोत. चला वन बाय वन आपण प्रश्न बघूया. व्हाय वॉज द बनियन ट्री कन्सिडर्ड माइन बाय द नरेटर. तुम्हाला वेळ देते बघा. नरेटरला ते स्वतःचं का वाटायचं बनियन ट्री? बरोबर आहे. बिकॉज द नरेटर्स ग्रँडफादर कुड नो लॉंगर क्लाइंब इट. आजोबांना काय चढता यायचं नाही, त्यामुळे त्याला ते स्वतःचं वाटायला लागलं. ऑप्शन सी. सेकंड, what did the narrator's first friend, the squirrel, initially think of the narrator? नरेटरची पहिली मैत्रीण कोण होती? स्क्विरल होती. नरेटरची पहिली मैत्रीण कोण होती? स्क्विरल होती. तर तिला त्या नरेटरबद्दल काय वाटलं? चला बघा, ऑप्शन्स पहा. द स्क्विरल रेझेंटेड द नरेटर्स इन्व्हेजन ऑफ इट्स प्रायव्हसी. आपल्या प्रायव्हसीवरती या नरेटरनी आक्रमण केलंय हे त्याला आवडलं नव्हतं. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट बिहेवियर शोड दॅट द स्क्विरल इव्हेंच्युअली ट्रस्टेड द नरेटर. त्या स्क्विरलनी नरेटरवरती विश्वास केला शेवटी, हे कोणत्या वागणुकीतून दिसून येतं? चला ऑप्शन्स आहेत तुमच्या समोर. द स्क्विरल टूक मॉर्सेल्स फ्रॉम द नरेटर्स हँड अँड डेल्फ्ड इन टू हिज पॉकेट्स. त्याच्या हातातून ती काय घ्यायची? अन्न घ्यायची, मॉर्सेल्स घ्यायची आणि त्याच्या पॉकेटमध्ये सुद्धा हळूचकन जाऊन यायची आणि पदार्थ घ्यायची. सी. क्वेश्चन नंबर 4. विच बर्ड्स डिड नॉट मेक द बनियन ट्री नॉइझी ड्युरिंग द फिक्स सीझन. थोडंसं तुम्हाला पॅसेजमध्ये जाऊन बघायला लागेल की कोणत्या पक्षाचा उल्लेख नाही. बुलबुलचा होता, पॅरट्सचा होता, मैनाचा होता, स्पॅरोजचा उल्लेख नव्हता. सो डी इज माय करेक्ट ऑप्शन. नंबर 5. व्हॉट डिड द नरेटर बिल्ड हाफ वे अप द बनियन ट्री अँड फॉर व्हॉट पर्पज. त्या झाडावरती मध्येच त्यांनी बनियन ट्रीवरती काय उभं केलं होतं आणि कशासाठी? चला बघा. अ ट्री हाऊस होतं का? बर्ड हाऊस होतं का? प्लॅटफॉर्म होतं का? स्विंग होतं का? काय काय तयार केलं होतं त्याने? कशासाठी तयार केलं होतं? बरोबर आहे. अ क्रूड प्लॅटफॉर्म टू रीड. एकतर वाचायचं होतं आणि ऑब्झर्व द सराउंडिंग, आजूबाजूचं सराउंडिंग पण बघायचं होतं. नंबर 6. विच बुक वॉज नॉट मेन्शन्ड ॲज पार्ट ऑफ द नरेटर्स बनियन ट्री लायब्ररी. कोणत्या पुस्तकाचा उल्लेख नाही? चला बघा. ट्रेजर आयलंड होतं, हकलबरी फिन होतं, रॉबिन्सन क्रुझो वॉजंट देअर, द स्टोरी ऑफ डॉक्टर डू लिटिल होतं. ज्यांना कोणाला डॉक्टर डू लिटिल हा सिनेमा बघायचा असेल तर तो बघा, खूप सुंदर सिनेमा आहे डॉक्टर डू लिटिल. नंबर 7. व्हॉट प्रॉम्प्टेड द नरेटर टू विटनेस द फाईट बिटवीन द मुंगूस अँड द कोब्रा. कोब्रा आणि मुंगूस याच्यातली फाईट का बघावीशी वाटली त्याला नरेटरला? बघा बरं चला.
घडलं काय होतं? नरेटरनी काय पाहिलं? नरेटर सॉ द कोब्रा ग्लाइडिंग आउट ऑफ द क्लम्प ऑफ कॅक्टस अँड मंगूस इमर्जिंग फ्रॉम द बुशेस. हे दोन्ही प्राणी त्यांनी पाहिले की एकमेकांकडे येत आहेत आणि मग त्याला वाटलं की आपण हे बघायला पाहिजे. बी इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स गो टू द लास्ट क्वेश्चन. शेवटचा प्रश्न आहे, व्हाय डिड द कोब्रा परसीव्ह द मुंगूस ॲज अ फॉर्मिडेबल अपोनंट? याचं उत्तर तुम्ही मला सांगणार आहात कॉमेंट सेक्शनमध्ये. आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. या संपूर्ण कथानकाचे, या स्टोरीचे जे स्क्रीनशॉट्स आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिले जातील. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे इंग्लिश विथ शिवकन्या. इंग्लिश विथ शिवकन्या. याच्यामध्ये शिवकन्या टीचर म्हणून जर तुम्ही सर्च मारलं शिवकन्या टीचर म्हणून तुम्ही जर सर्च मारलं तर तुम्हाला माझं चॅनल मिळून जाईल किंवा या नावाने सुद्धा तुम्हाला मिळेल. याच्यावरती सगळे ह्याचे स्क्रीनशॉट मी टाकेन. थँक्यू.